आपल्याला माझ्या दृष्टिकोनातून तर असं आहे की कार्यकर्त्याचा ह्याच्यात काही दोष नाही. म्हणजे कार्यकर्त्याचा वापर केलाय फक्त नेत्यांनी. आता काय, आता तुम्हाला काय सांगावं, माझं तर सोलापूर जिल्ह्याचं भाग्य तर लय खतरनाक. का सांगतोय का, आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये 4 आमदार आहेत भारतीय जनता पार्टीचे आणि दक्षिण मध्य अक्कलकोट. हा नाही 5 आमदार आहेत. 5 आमदार आहेत त्यांचे. उत्तर दक्षिण पत्रकार आपले खूप मोठे पत्रकार आहेत ज्यांचं नाव जे आहे खूप फेमस आहे. युट्यूबवर त्यांचे व्हिडिओ व्हायरल होतात. तर ते पत्रकार सांगत होते की बीजेपीचे कार्यकर्ते हे रडायले जे ना आज, त्याच्या मागे सर्वात मोठी चूक त्यांचीच आहे. कारण ते खुशी मनवत होते केव्हा, जेव्हा दुसऱ्या पक्ष फुटत होते, जेव्हा दुसऱ्या पक्षातले लोक त्यांच्या पक्षामध्ये आयात होत होते. अजितदादाची लोक जेव्हा त्यांच्या पक्षामध्ये येत होते, काँग्रेसची लोक त्यांच्या पक्षामध्ये येत होते, त्यांनी हसत होते की बाबा त्यांचे पक्ष फुटायलेत, आपले पक्षाची ताकद वाढायली. त्या अजितदादाला तीच लोक भ्रष्टाचारी म्हणून शिव्या घालत होते. काँग्रेसच्या लोकांना तीच लोक नावं ठेवत होती. नाही तुम्ही काय म्हणतो ते गोष्ट चुकीचं आहे. का कार्यकर्ता कधीच खुश नव्हता अजित पवारला घेतल्यानंतर किंवा शिवसेना पक्ष फुटलेत म्हणून. नाही कधीच नाही. कार्यकर्ता तेव्हा पण मनात नाराज होता, तेव्हा पण त्याला हे विषय पटले नव्हते, तरी त्याने तत्वाशी तडजोड करायचं नाही म्हणून काम करत आतापर्यंत आले. साहेबासाठी, फक्त साहेबासाठी नाही, पक्षासाठी म्हणा, भारतीय जनता पार्टीच्या विचारधारा म्हणा किंवा संघ परिवारासाठी काम करत आले. कार्यकर्त्याचा ह्याच्यामध्ये काहीच चूक नाही. जे प्रमुख नेते आहेत त्यांची चूक आहे. परंतु कार्यकर्त्यांनी आवाज तर उठवायला पाहिजे ना. आता ते काय करायला लागले, काय म्हणायचं, सुरुवातीला बघा एखादी क्रांती घडावं म्हणजे एका दिवसामध्ये घडत नाही. चर्चा सण करत करत जेव्हा सणशीलतेच्या पलीकडे माणूस जातो तेव्हा एकतर उद्रेक करतो किंवा एक गुन्हेगार होतो. त्यामुळे आता कार्यकर्ते ह्या इलेक्शन मध्ये दिसलंय तुम्हाला की एक कार्यकर्ते पेट्रोल घालून जाळून घेतो आम्ही, किंवा धडधडीत नेते लोकांना शिवीगाळ, त्यांचे कार अडवायचं, अशा अनेक प्रकार गोष्टी ह्या महानगरपालिकेमध्ये आणि नगर परिषदेमध्ये घडलेत, बघायला भेटले आपल्याला. माझ्या दृष्टिकोनातून तर असं आहे की कार्यकर्त्याचा ह्याच्यात काही दोष नाही. म्हणजे कार्यकर्त्याचा वापर केलाय फक्त नेत्यांनी. आता काय, आता तुम्हाला काय सांगावं, माझं तर सोलापूर जिल्ह्याचं भाग्य तर लय खतरनाक. का सांगतोय का, आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये 4 आमदार आहेत भारतीय जनता पार्टीचे आणि दक्षिण मध्य अक्कलकोट. हा नाही 5 आमदार आहेत. 5 आमदार आहेत त्यांचे. उत्तर दक्षिण मध्य उत्तर सोलापूर आणि पंढरपूर. 5 समाधान अवताडे म्हणा, हे 5 आमदार आहेत. 5 आमदार असताना 5 मध्ये बघा 1 2 2 टर्माचे आहेत. समजा आमचे विजयकुमार देशमुख मालक हे 5 टर्म झाला आमदार आहेत. त्याच्यानंतर 3 टर्म झाला, 4था टर्म आमदार आहेत. 2014 2014 2019 2024 त्याच्या आधी पण विधान परिषद त्यांनी होते. कोण, आमदार सुभाष बापू देशमुख. ह्या 2 असल्या नेत्यांना सोडून कुठलं तालुका अजून महाराष्ट्राला चांगलं माहिती नाही. म्हणजे पलटण मान ह्या तालुक्याचा आमदार आमच्या सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होत आहे. ह्यात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचं किती खच्चीकरण. मग काय, बापू तर किती वर्षापासून पालकमंत्रीचं पद मागायला. बापू झालं, विजयकुमार देशमुख आधी पालकमंत्री होते की. तुम्हाला मला काय म्हणायचं, ते झालं ते तर आता चालू आहे. ते 2019ला मोदीला शिव्या घालणारे लोक आहेत. आज जे लोक मोदीवर टीका केले तर आज आमचे ते पालकमंत्री आहेत. ते एक गोष्ट. त्याच्यानंतर जे काँग्रेसच्या काळात विरोधी पक्ष नेते होते, राधाकृष्ण विखे पाटील साहेब, ते पण आमच्या सोलापूरचे पालकमंत्री होऊन गेले. म्हणजे काँग्रेसच्या काळात असताना त्यांनी भाजपकडून भडी टीकास्त्र सोडायचे ते लोक आमच्या सोलापूर जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री होऊन गेले. मला काय म्हणायचंय, हे निर्णय कुठनं कोण घेत असते, कार्यकर्ता घेत नाही, वरचं केडरच घेत असते. बरोबर आहे, प्रदेश कमिटी घेत. मग पालकमंत्री जर स्थानिक असला असताना हे नगर परिषद आणि महानगरपालिकेमध्ये एवढा गोंधळ झाला नसतं. सोलापूरच्या विषयी बोलायला
बरोबर आहे का नाही? मला काय म्हणायचं, पार्टी विथ डिफरन्स असं भारतीय जनता पार्टी म्हणत होती. बरोबर. आता पार्टी विथ डिफरन्स नाही, पार्टी एक पार्टी, सत्ता एक सत्ता. बस काय करायचं ते करू सत्तेसाठी. पार्टी आणि सत्ता हे फिक्स त्याला डोक्यात आहे. तुम्ही म्हणतो ना कार्यकर्ता, आता समजा एखादा कार्यकर्ता काय करणार आहे, वरचे नेते समजा आता दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने साहेब हे भाजपमध्ये येतो म्हटल्यानंतर काही कार्यकर्ते आंदोलन केले, कार्यालयासमोर बसले, शेवटी त्यांचा प्रवेश झालाच की. मला काय म्हणायचं आहे, जर तुम्हाला काँग्रेसचे नेते घेऊनच तुमचा पक्ष वाढवायचा असेल तर हे संघ परिवारमध्ये, बजरंग दलामध्ये, विश्व हिंदू परिषदेमध्ये जे लोक काम केले त्यांचं काय कामाचं व्हॅल्यू नाही, मूल्य नाही त्याला. असं आहे काय, आता परिस्थिती अशी आहे. आणि जर पक्ष वाढवायचं तर त्या तळागाळामध्ये काम केलेल्या कार्यकर्त्याला वर आणा ना, त्याला नेता. मला काय म्हणते, आता जनता समजा मी काय म्हणतो, सोलापूरची नाही देशाची जनता, बहुसंख्य जनता हे भारतीय जनता पार्टीच्या विचाराला सहमत देते किंवा पार्टीला मतदान करते भारतीय जनता पार्टी. पण ह्या वेळेला जेव्हा तुमच्या पार्टीचं जनतेमध्ये दबदबा आहे, जनतेमध्ये लोकप्रियता आहे, या वेळेला तुमच्या सामान्य कार्यकर्त्यांना तुम्ही वर आणत नाही, उमेदवार घेता, तर मग ते काय, तुम्हाला तर काय व्हॅल्यू आहे आणि तुमच्या पार्टीला तर काय व्हॅल्यू आहे. बरोबर आहे, खच्चीकरण होणारच त्या कार्यकर्त्याचा. बरोबर आहे का नाही? माझं म्हणणं काय आहे, तुम्ही पार्टीतल्या लोकांना तिकीट द्या, त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा. ते आमदार झाले ना, ते पूर्वी तुमच्याजवळ सत्ता नसताना तुमच्या विचाराला सहमत होऊन तुमच्यासाठी काम केलेले लोक आहेत. बरोबर. आज तुमच्याकडे सत्ता आहे म्हणून काँग्रेसचे लोक यायला लागलेत, राष्ट्रवादीचे लोक यायला लागलेत. उद्या देशाची जनता जर तुम्हाला नाकारली तर हे सर्व पुढारी परत महाविकास आघाडीत असणार, काँग्रेसमध्ये असणार आणि राष्ट्रवादी. बरोबर आहे. म्हणजे कुणाची कुठलीही पार्टी सत्तेत येऊ दे, हेच लोक करणार. मला काय म्हणायचं, प्रस्थापित लोकांच्या विरोधात जे लोक तुमच्या पार्टीमध्ये काम केलेत, तुमच्या पार्टीला जनतेत नेले, जनता तुम्हाला मान्यता दिली, परत तुम्ही त्याच प्रस्थापित लोकांना तुमच्या पार्टीत घेऊन सत्ता भोगायला दिला तर मग बाकी सामान्य जनता